मित्रांनो, गांधारपाली लेण्या ह्या एकदम महाडपासून हाकेच्या अंतरावरती आहेत आणि मुंबई गोवा जो आपला हायवे आहे त्या हायवेला एकदम लागूनच आहेत. आणि पावसाळ्यामध्ये एवढा मस्त निसर्गरम्य वातावरण असतं इथे आणि अफलातून शांतता असते. खरंच एकदा येऊन प्रत्येकाने इथं अनुभव घेतला पाहिजे. जवळच आहे आणि पर्यटन स्थळ पण चांगलं आहे. प्रत्येकाने हा निसर्गाचा अनुभव अनुभवलाच पाहिजे असं मला तर वाटतंय. मी आज आलेलो आहे इथे निसर्गाचा अनुभव अनुभवायला. तर तुम्ही एकदा येऊन या निसर्गरम्य वातावरणामध्ये भेट द्या. आणि अशा ठिकाणी फिरणे आणि अशा ठिकाणी अनुभवणे एक वेगळीच मजा असते. आणि हा अनुभव सगळ्यांनी घ्यायला काहीच हरकत नाही माझ्याबद्दल. प्रत्येकाने गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, निसर्ग अनुभवला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? असं कुठे आलं तर खरंच एकदम छान. तर इथे वरती जाण्यासाठी आता आपल्याला हा इकडून शिडी मार्ग आहे. तर ह्या शिडी मार्गाने आपण वरती जाऊ शकतो. तर तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन. आता इथे पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि पुढे जाण्याला मार्ग बंद आहे असं सांगितलेलं आहे. तरी मी साईडनं प्रयत्न करतो आणि जातो. पाहतो काय होतं. तर इकडे पुढे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ते बॅरिगेड तुटलेले आहेत आणि एकदम निमुळता रस्ता आहे जाण्यासाठी. तर आता मी इथनं ट्राय करतो. वरती काय आहे कसं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. बघा वरती एक असं कोरीव काम झालेलं आहे, कोरीव काम. असं खाली काहीतरी होतं. नक्की तिथं काहीतरी असलं पाहिजे त्यावेळेचं. आता काय आहे ते त्यावेळेचं आपल्याला माहिती नाही आहे. आता इथे वरती जाण्यासाठी जागा नाही आहे. गेलो तर कातलावरून चढून जायला लागेल आणि ही रिक्स मी आता घेणार नाही आहे चढून जाण्याची. कारण पावसामुळे पूर्ण रस्ता शेवाली बाजल्यामुळे गिळगिळीत झालेलं आहे आणि पाय पूर्ण अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे वर जाण्याची रिक्स मी नाही घेणार आहे. तर साईडसाठी तुम्हाला मी दाखवतो काय आहे काय नाही ते. हे रस्ता बंद आहे. आता इथून पुढे जाण्याचा मार्ग बंद आहे. बंद आहे म्हणजे हा पण एक सभागृहासारखाच आहे. जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन. तर इथेही मी वर जाण्याचा रिस्क घेणार नाही. माझ्या खाली बघू शकता तुम्ही रस्ता एकदम निवळता आहे. साईडला कातल पूर्ण गिरगिट झालेला आहे. हा एक पाण्याचा टाका आहे. त्याच्या पलीकडेही एक दोन गुफा आहेत पण तिकडे जाण्याचं मी डेअरिंग करणार नाही कारण ती स्वतःच्या सेफ्टीसाठी आहे. तरी तुम्हाला मी दाखवतो की ते वरती जाता येणार नाही आहे. पण आपल्याकडे पर्याय म्हणून आहे. मला मी आता लांबूनच दाखवतो की इथे नेमकं काय आहे कसं काय आहे. ते समोर तुम्ही पाहिलात एक कोरीव काम केलेलं आहे. ते पलीकडे जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाही आहे म्हणून मी काही जाणार नाही. तर आता मला बसून बसून उतरायला लागेल.
तर हळूहळू बसून बसून मी उतरतो, कारण पाय खूप सरत आहेत आणि पाय सरला तर मी डायरेक्ट खाली. तर थोडा मला काळजी घ्यावी लागेल स्वतःची आणि इथून हळूहळू उतरून पटकन बाहेर जायला लागेल. जर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल ना, तर त्या जागेपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. आणि त्या जागेपर्यंत पोचल्यानंतर जो आपल्याला अनुभव मिळतो ना निसर्गाचा, तो खरंच एकदम अप्रतिम असतो आणि मनामध्ये एकदम शांत असतो. तर कोकणामध्ये आपला निसर्ग एवढा भारी आहे की निसर्ग बघा बाहेर मस्त पाऊस पडतो आणि मस्त पावसात सुरू आहे. तुम्ही आता पाहू शकता. पूर्ण तुम्ही परिसर पाहिलात तर हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. तुम्ही बघा. आता हा हॉल तुम्ही बघितलात ना, तर केवढा मोठा आहे तुम्ही एकदा लक्ष द्या त्या हॉलकडे. केवढा मोठा हॉल आहे. अख्खा गाव इथे बसेल एवढा मोठा हॉल आहे हा. जवळजवळ 400-500 माणसं आरामात बसू शकतात. एक दुसरी मूर्ती आहे इथे. तसंच मला पूर्ण फिरून दाखवतो मी आता. पाठच्या साईडला काही नाही आहे. या साईडला एक मूर्ती आहे. हा गंधारपल्ले गाव, पुढे आहे महाड आणि हा मुंबई गोवा हायवे आणि या धो धावणाऱ्या मुंबई गोवावरनं गाड्या आणि या पावसाच्या पावसाच्या वातावरणामध्ये मस्त आनंद घेतो आहे पावसाचा. मस्त वातावरण होतं आणि हा पर्यंत आहे पण एकदा आपण घेतलं पाहिजे अशा गोष्टी ते प्रत्येकाने घेतलं पाहिजे.